मलिक सरकारचे घटक नाहीत, राष्ट्रवादीचे घटक असतील असं दरेकर यांनी म्हटलंय। तर नवाब मलिक राष्ट्रवादीचे आमदार म्हणजे महायुतीचे घटक असल्याचं मिटकरींनी म्हटलंय। नवाब मलिक पक्षाचे प्रवक्ते पहिल्यापासून ते दादांसोबत असल्याचं मिटकरींनी म्हटलंय। मलिक राष्ट्रवादीत असल्यानं भाजपशी संबंध नाही असं मिटकरींनी म्हटलं। नवाब मलिक सरकारचे घटक नाहीत, नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घटक असू शकतील। महायुतीचा घटक हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। व्यक्तिशः कोण महायुतीचा घटक नसतो, ते पक्ष जे असतात ते घटक असतात आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा घटक आहे। आता त्यांचे ते घटक असतील तर आम्हाला काय पोटात दुखायचं कारण नाही। नवाब भाई पक्षाचे प्रवक्ते, पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। ते सुरुवातपासून पक्षासोबत होते, आताही पक्षासोबत आहेत आणि पक्षसुद्धा त्यांच्यासोबत आहे। वारंवार ज्या वेळी पक्षाच्या बैठकी होतात त्यावेळी ते स्वतः उपस्थित असतात। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असल्यामुळे भारतीय जनता पार्टीशी त्यांचा काही संबंध येत नाही। शेवटी जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे आणि ते एका संविधानिक पदावर आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये कोणी वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये अशा तिन्ही पक्षाला सूचना आहेत। नवाब मलिक या सरकारमध्ये आहेत असं म्हणायचं का? महायुतीचे ते घटक आहेत असं म्हणायचं का? मग नाहीतर काय दुसरं? मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत ना, ते म्हणजेच महायुतीचे घटक आहेत। आता भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा आणि भारतीय जनता पार्टीचा विचारधारा वेगळी, त्यांचे काय म्हणतात थॉट्स वेगळे।